शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर विभागाच्या एसआयटीला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी राज्यासाठीचे अधिकार दिलेत। नागपुरातील पोलीस उपायुक्त नित्यानंद झा हे या एसआयटीचे प्रमुख आहेत। ज्या ठिकाणी शालार्थ घोटाळ्याचे जिथे गुन्हे दाखल झाले तिथे एसआयटी तपास करणार आहे। यवतमाळमधले 6 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव, सायखेडा हे प्रकल्प 100% भरलेत। लघु प्रकल्प देखील भरल्यानं वर्षभराचा पाणी प्रश्न सुटलाय। वाशिममध्ये संततधार पावसामुळे जलसाठे भरतायत। जिल्ह्यातल्या एकूण 167 लघु आणि मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल 105 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। यामध्ये पाटबंधारे विभागाचे 37 तर मृदा आणि जलसंधारण विभागाच्या 68 प्रकल्पांचा समावेश आहे। बुलढाण्यात सोयाबीनवर हुमणी अळीचं संकट ओढावलंय। त्यामुळे पिकाचं अतोनात नुकसान झालंय। खामगाव तालुक्यातही 1300 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर हुमणीचा प्रादुर्भाव झालाय। काय सांगायचं साहेब, नियंत्रणाचे उपाय सांगायचं का, याचं जीवनचक्र सांगायचं का, कारण सांगायचे का, फक्त कंट्रोल मेजर सांगायचं? नागपूरच्या नंदनवन परिसरात दुचाकी चोरणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे। चोरीच्या एकूण 15 दुचाकी जप्त केल्यात। सुमारे 5 लाखांचा दुचाकी हस्तगत केल्यात। ऋषभ असोपा आणि इम्रान खान अशी अटकेतील आरोपींची नावं आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।